सिंचन प्रकल्पांमधल्या कोट्यावधींच्या घोटाळ्याची माहिती देणारं पत्र विजय पांढरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आणि एकच गहजब झाला। पण पांढरेंसाठी हा अनुभव नवीन नाही। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातल्या पहूर गावचे पांढरे ज्युनियर इंजिनियर म्हणून जलसिंचन खात्यात कामाला लागले। गेल्या 30 वर्षांच्या सरकारी नोकरीत त्यांनी त्यांचं काम सचोटीनं आणि निडरपणे केलं। ही अशी भीती माझ्या मनात कधीच आली नाही। तत्वज्ञान आणि अध्यात्म हे त्यांच्या विचारांचं आणि कृतीचं अधिष्ठान। प्रत्येक व्यक्तीच्या आत एक अशी शक्ती लपलेली आहे, एक असा मनाचा स्तर प्रत्येकाजवळ आहे ज्या स्तरावर कोणतीही इच्छा नसते। मात्र या प्रामाणिकपणाबद्दल पांढरेंना बरीच किंमत चुकवावी लागली। जळगाव, धुळे, अमरावती सारखी बदल्यांची बक्षिसं त्यांना मिळाली। आता तर त्यांना थेट मनोरुग्णच ठरवलं जात आहे। त्यामागेही राजकारण होत आहे। क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून 2001 मध्ये त्यांनी निम्नतापी प्रकल्पाच्या निकृष्ट बांधकामाचा अहवाल दिला तेव्हा हा अहवाल मी शासनाला पाठवला, तेव्हा शासनाने तापी महामंडळाला त्याच्यावरचा अभिप्राय विचारला आणि त्या अभिप्रायाला उत्तर देताना त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांनी शासनाला असं उत्तर दिलंय की पांढरेंचं मनोसंतुलन बिघडलेलं आहे, म्हणून त्यांच्या अहवालाकडे अजिबात लक्ष देऊ नये। धरणाच्या निकृष्ट बांधकामाचे खरे अहवाल देणारा अधिकारी मनोरुग्ण आणि हे अहवाल दडपण्याचं काम करणारे पुढारी मात्र शहाणे। यामागचं राजकारण न ओळखण्याइतकी महाराष्ट्रातली जनता आता खुळी राहिलेली नाहीये। सरकारी यंत्रणेला राजकीय दबावाखाली कशा पद्धतीने काम करावं लागतं ही कोंडी पांढरेंनी फोडलेली आहे। आता कसोटी आहे ती सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची। पुन्हा गप्प बसायचं की पांढरेंच्या पाठीशी उभं राहायचं याची। सर्व शासकीय कर्मचारी यांना मला एक असं सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी जागण्याची गरज आहे। पांढरे तर निमित्त ठरलेत, आता वेळ आहे ती इतरांची। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह दीप्ती राऊत, IBN लोकमत, नाशिक।